ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा मदरशामध्ये शिकवणार। मदरशाच्या पाठ्यपुस्तकात ऑपरेशन सिंदूरचा धडा। उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय। आक्षेपार्ह पोस्ट करून जातीय रंग देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची माहिती। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पार। नद्यांवर उभारला 300 किलोमीटरच्या पुलाचं काम पूर्ण। साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा अक्षरशः कहर। पुणे सातारा महामार्ग पाण्याखाली। वाहतूक ठप्प। वाहन चालकांची तारांबळ। सोलापूरच्या बार्शीमध्ये पावसामुळे कॅन्टीनचं छत कोसळलं। छत कोसळल्यानं 1 जण जखमी तर 5 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश। साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचं थैमान। कास यवतेश्वर मार्गावरील मोबाईल टॉवर 4 ते 5 वाहनांवर कोसळला। यामध्ये 2 जण जखमी तर वाहनांचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक दुचाकी गेल्या वाहून। पावसानं नागरिकांची तारांबळ। पुण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची हजेरी तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे जवळपास 4 ते 5 ठिकाणी कोसळली झाडं तर झाडं कोसळल्यानं 4 चाकी वाहनांचं मोठं नुकसान। आयपीएलचा अंतिम सामना 3 जूनला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार। तर बदलतं हवामान बघता बीसीसीआयचा महत्त्वाचा निर्णय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।